गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण रहस्य उपयोगात कसं आणता येईल हा चॅप्टर नंबर 3चे काही पानं वाचणार आहोत. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुमच्या जीवनाचे रचयिता निर्माता तुम्हीच आहात. आकर्षणाचा नियम उपयोगात आणून जीवन निर्मिती करण्याची प्रक्रिया खरोखरच अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. महान तत्वचिंतक, विद्वान, गुरु, साधू, संत यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पण हीच रचनात्मक प्रक्रिया सांगितली. काही विद्वानांनी वैश्विक शक्तींचं कार्य कसं चालतं हे समजावून देण्यासाठी विशेष कथांची निर्मिती केली. अशा अनेक नीतिकथा, बोधकथामधील तत्त्वज्ञान, शहाणपण शतकानुशतकापासून आख्यायिकेच्या रूपात आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आधुनिक जगातील अनेकांना या गोष्टीची जाणीव नाही. या कहाण्यामध्येच जीवनाचा सार, सत्यता लपून राहिलेली आहे. जेम्स रे म्हणतात, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही कथा आपल्या लक्षात आहे. अल्लाउद्दीन दिवा उचलतो आणि त्यावरची धूळ चटकतो. अचानक त्यातून राक्षस बाहेर येतो. हा राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगत राहतो, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. हे कोण म्हणतंय? अल्लाउद्दीनच्या दिव्यामधला राक्षस. या कथेत सांगितलं आहे की राक्षस फक्त 3च इच्छा पूर्ण करतो. परंतु तुम्ही कहाणीच्या मुळापाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इच्छापूर्ती होण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही कोणत्याही इच्छा व्यक्त करा, त्या सर्व पूर्ण होऊ शकतात. एक इच्छेबाबत विचार करा. आता हेच रूपक तुमच्या जीवनासाठी आयोजित करा. लक्षात ठेवा, अल्लाउद्दीन हा नेहमी स्वतःला हवी ती गोष्ट मागतो. आता अखिल विश्व वैश्विक शक्ती म्हणजेच तुमच्यासाठी देवदूत, तुमचंच उच्चतम स्वरूप. या विराट शक्तीला तुम्ही कोणतंही नाव द्या जे तुम्हाला योग्य वाटेल. सर्व धर्म, संस्कृती आपल्याला हेच शिकवतात की मानवीय शक्तीपेक्षा महान अशी शक्ती अस्तित्वात आहे. प्रत्येकजण या शक्तीला वेगवेगळ्या नावाने संबोधतो. अल्लाउद्दीनच्या कथेतील राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगतो, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी प्रमाण आहे. तुमची इच्छा हीच माझ्यासाठी प्रमाण आहे. असं कोण म्हणतोय? अल्लाउद्दीनमधला राक्षस. पण प्रत्यक्षात ही वैश्विक जी शक्ती आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला लिमिटेशन नाही की तुम्ही फक्त 3च इच्छा मागितल्या पाहिजे. त्या कथेमध्ये तर फक्त 3च इच्छांचा उल्लेख केलेला आहे. पण तुम्ही जर त्या कथेच्या खोलवर गेला तर तुम्हाला समजून येईल की वैश्विक शक्ती किती आगाध आहे आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छित वस्तू तुम्ही मिळवू शकता. रहस्य ही रचनात्मक प्रक्रिया आहे. रहस्य सिद्धांताची रचनात्मक प्रक्रिया बायबल, न्यू टेस्टामेंट मधून घेतली आहे. यातून आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. इच्छापूर्तीसाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. इच्छापूर्तीसाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी नंबर 1, मागा. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मागा. पहिलं मागा. लिसा निकोल्सच म्हणतात, पहिली पायरी आहे मागा, म्हणजे मागणी करा. ब्रह्मांडाला आदेश द्या. वैश्विक शक्तींना समजू दे की तुम्हाला काय हवं आहे. ब्रह्मांड तुमच्या विचारानुसार प्रतिक्रिया दर्शवितं. तुम्हाला काय हवं आहे ते ब्रह्मांडाला तुम्ही मागा. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं आहे? थोडा वेळ शांत बसा आणि लिहा. एका कागदावर वर्तमान काळात लिहा. तुम्ही असं लिहून सुरुवात करू शकता, मी आत्ता या क्षणी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे. कारण यापुढे स्पष्टीकरण करा की तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कसे असू इच्छिता. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टी कशा असायला हव्यात. म्हणजे आज जर मी कागद घेतला तर मला काय हवं आहे ते तुम्ही लिहून काढा. तुम्ही लिहून काढता म्हणजे तुम्ही तुमच्या मागण्या विश्वाकडे तुम्ही प्रकर्षित करताय. मागणं ही रचनात्मक प्रक्रियेची पहिली पायरी आहे. कुठलीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळणारच नाही आहे. तुम्ही जर मागितलंच नाही तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत कसं येणार? म्हणूनच मागणी करायची सवय लावून घ्या स्वतःला.
जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, तर निवड करता येत नसेल, तर द्विधा मनस्थिती झालेली असेल, काय हवं काय करावं हे जर समजत नसेल तरीही मागा, मार्गदर्शन मागा. जर तुम्ही द्विधा मनस्थिती असेल, तुम्ही विश्वाकडून मार्गदर्शन मागा की मला कुठलं रस्ता चांगला आहे हे तुम्ही मार्गदर्शनसुद्धा मागू शकता. फक्त मागा. डॉक्टर जो विटाल म्हणतात, किती मजेशीर गोष्ट आहे ना. हे तर असंच झालं की जणू ब्रह्मांड हे तुमच्यासाठी एक कॅटलॉगच आहे. तुम्ही या कॅटलॉगची पानं उलटत जाता आणि सांगता, मला हा अनुभव, ही घटना माझ्या जीवनात हवीच, ही वस्तू मला आवडेल, मला अशी व्यक्ती बनायला आवडेल. तुम्ही वैश्विक शक्तींना तुमची ऑर्डर सांगता. पहा ना किती सोपं आहे हे सगळं. म्हणजे आपण जर हॉटेलमध्ये गेलो आणि जर आपण मागितलंच नाही काही, जर वेटर आहे आणि त्याला आपण काहीच मागितलं नाही, तर त्याला कसं कळणार की तुम्हाला काय हवं आहे. त्याला कळायला पाहिजे की बाबा तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही. फक्त एकदाच मागा. कॅटलॉगमध्ये पाहून ऑर्डर देण्यासारखं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची ऑर्डर देता तेव्हा ती फक्त एकदाच देता. असं तर आपण करत नाही का की एकदा ऑर्डर द्यायची आणि मग मग मला शंका आली की ती घेतलेली ऑर्डर बदलायची, मग पुन्हा नवीन ऑर्डर सांगायची, मग पुन्हा पुन्हा पुन्हा. तुम्ही एकदाच ऑर्डर देता. रचनात्मक प्रक्रियेमध्ये देखील असंच होतं. पहिली पायरी फक्त एवढीच करा, तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे तुमच्या मनात स्पष्टपणे ठरवा. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे स्पष्टपणे ठरवा. जर असं नको व्हायला की ऑर्डर दिली, परत थोड्या वेळानंतर अरे नको, हे काही मला पटत नाही आहे, आपण दुसरं घेऊया. असं अजिबात करू नका. कारण वैश्विक शक्तीसुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये येणार की नेमकं ह्याला हवं आहे काय, आणि ज्या तुम्हाला नको गोष्टी आहेत त्यात येऊन बसतात. त्यामुळं तुम्ही स्पष्ट करा की तुम्हाला काय हवं आहे, नेमकं काय हवं आहे. त्यासाठी तुम्ही लिहून घ्या. लिहा एका पेजवरती लिहा की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. तर मित्रांनो, चॅप्टर 3मधला पहिले 4 पेजेस आपण वाचलेले आहेत. तर याच्यामध्ये लेखक म्हणतात की तुम्ही मागणी करा. तुम्ही मागणी करा. मागणी केल्याशिवाय तुमच्याकडे काही येणार नाही आहे. तर मित्रांनो, आपण उद्या वाचणार आहोत की दुसरी पायरी, म्हणजे 3 पायरीपैकी एक पायरी आज आपण वाचली की पहिल्या पायरीमध्ये काय करायला हवं, मागा. तर दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा. तर विश्वास कसं ठेवायला पाहिजे यासाठी आपण पुन्हा उद्या भेटू. धन्यवाद.